विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून आठवडा झालाय, तरीही पराभवावर मवियाच्या नेत्यांचा विश्वास नाहीये. हा खरा विजय नाही असं मवियाच्या नेत्यांचं म्हणणं आहे. राज्यात 20 पेक्षा जास्त पराभूत उमेदवारांनी ईव्हीएम फेरपडताळणीसाठी अर्ज केलाय. असा अर्ज केला तर फेरमतमोजणी होऊन निकाल फिरतो का आणि त्यासाठी किती पैसे भरावे लागतात आणि काय असते ही सगळी प्रक्रिया पाहूयात. आकडेवारी जी आलेली आहे शेवटच्या 2 तासाची ती धक्कादायक अशा प्रकारची आहे. कुठून आली 76 लाख मतं 5 वाजल्यापासून 11:30 वाजेपर्यंत. ईव्हीएम हॅक करता येतं. आय एम ऑल्सो द इंजिनियर. महायुतीला मिळालेल्या भरघोस मतांवर विरोधकांचा विश्वास नाही. त्यामुळेच महाराष्ट्रातल्या 20हून अधिक उमेदवारांनी ईव्हीएम पडताळणीसाठी अर्ज केलाय. या पडताळणीसाठी उमेदवारांनी लाखो रुपये भरले. विक्रमगडमध्ये सुनील भुसारांनी 10 बूथवरच्या ईव्हीएम पडताळणीसाठी 4,72,000 रुपये भरले. शरद पवार गटाच्या सुनील भुसारांचा भाजपच्या हरिश्चंद्र भोयेंनी 41,408 मतांनी पराभव केला. वसईमध्ये हितेंद्र ठाकूरांनी 18 बूथच्या पडताळणीसाठी 8,49,600 रुपये भरले. बवियाच्या हितेंद्र ठाकूरांचा भाजपच्या स्नेहा दुबेंनी 3,153 मतांनी पराभव केला. नालासोपाऱ्यात क्षितिज ठाकूरांनी 10 बूथच्या फेरमतमोजणीसाठी 4,76,000 भरले. बवियाच्या क्षितिज ठाकूरांचा भाजपच्या राजन नाईकांनी 36,875 मतांनी पराभव केला. डोंबिवलीत दीपेश म्हात्रेंनी 4,72,000 भरले. ठाकरे गटाच्या दीपेश म्हात्रेंचा भाजपच्या रवींद्र चव्हाणांनी 77,106 मतांनी पराभव केला. संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांनी 14 बूथसाठी 6,60,600 रुपये भरले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरातांचा शिंदे गटाचे उमेदवार अमोल खताळांनी 10,560 मतांनी पराभव केला. पारनेरमधून राणी लंकेंनी 18 बूथसाठी 8.5 लाख भरले. शरद पवार गटाच्या राणी लंकेंचा अजित पवार गटाच्या काशीनाथ दातेंनी 1,526 मतांनी पराभव केला. मुक्ताईनगरमधनं शरद पवार गटाच्या रोहिणी खडसेंनी 16 बूथसाठी भरलेत 7.5 लाख रुपये. शरद पवार गटाच्या रोहिणी खडसेंचा शिंदे गटाच्या चंद्रकांत पाटलांनी 23,904 मतांनी पराभव केला. हे सगळं झालं विरोधकांचं. मात्र महायुतीच्या राम शिंदेंनीही पडताळणीसाठी अर्ज केलाय. कर्जत जामखेडमध्ये 17 बूथवर ईव्हीएम पडताळणीसाठी भाजपच्या राम शिंदेंनी 8,02,000 रुपये भरले. भाजपच्या राम शिंदेंचा शरद पवार गटाच्या रोहित पवारांनी 1,243 मतांनी पराभव केला. विधानसभा निवडणुकीनंतर विरोधकांनी ईव्हीएम विरोधात आक्रमक मोहीम सुरू केली आहे. शरद पवारांनीही पहिल्यांदाच ईव्हीएमवर शंका उपस्थित केली. आकडेवारी जी आलेली आहे शेवटच्या 2 तासाची ती धक्कादायक अशा प्रकारची आहे. बाळासाहेब थोरात जे बोलले ते एकटे बाळासाहेब नाही अशी माहिती अनेकांनी दिली, आधारासह दिली आणि त्याचा विचार हा करावा लागेल. विजय झाला. हा विजय खरा नाही. बाबा आढाव आणि त्यांच्यासह असंख्य लोक आंदोलनामध्ये उतरलेले आहेत. हळूहळू महाराष्ट्र त्यात सहभागी होईल. या राज्यातली लोकशाही धोक्यात आहे. या राज्यातली समाज व्यवस्था धोक्यात आहे. ईव्हीएम हॅक करता येतं. आय एम ऑल्सो द इंजिनियर. आय नो दॅट. ईव्हीएम हॅक करता येतं. सर्व हॅक करता येतं. प्लेन हॅक करता येतं. फ्लॅग हँकर हॅक करता येतं. हे करता येत नाही का? त्यामुळं लोकशाही जर जिवंतच ठेवायची असेल तर त्यांनी काय करावं, बॅलेटच्या माध्यमातून लोकशाही आणावी. आम्ही त्यांचं स्वागत करू, केंद्राचं आणि राज्य सरकारचं. दुसरीकडे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढावही ईव्हीएम विरोधात पुण्यात उपोषणाला बसले. राज्यघटना आणि लोकशाहीची थट्टा सुरू असल्याचा त्यांचा आरोप आहे. शरद पवारांनीही बाबा आढावांची जाऊन भेट घेतली आणि त्यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला. या वेळेला सरकारपेक्षा सुद्धा जनतेने स्वतःच्या हक्काबद्दल जागा राहण्याची गरज आहे. कारण घटना धोक्यात झाली आहे. मतदानाची जी पद्धती आहे याच्यामध्ये तो जो घोटाळा करतायत तो एक मुद्दा आहे. त्याच्यामध्ये मला त्यात नक्की वाटतं नाही ते मागणीला. तेव्हा अशा अनेक मागण्या आता पुढे येतील ज्या मूलभूत पातळीवरच्या आहेत. चांगली गोष्ट आहे. आता तरी पराभव मान्य करा असं म्हणत महायुतीच्या नेत्यांवर त्यांनी पलटवार केलाय. तुम्हाला जर एवढंच वाटतं ईव्हीएम बरोबर नाही, त्यांच्याकडे निवडून आलेले आमदार जे आहेत रोहित पवार सहित आणि खासदार सुप्रिया सुळेताई सहित या सर्वांनी रेसिग्नेशन देऊन द्यावं. आम्हाला विश्वास नाही आहे.
आम्हाला लोकशाहीवर विश्वास नाही आहे, आम्हाला ईव्हीएमवर विश्वास नाही आहे. पराभूत उमेदवारानं फेरमतमोजणीची मागणी केल्यास निवडणूक आयोग तशी प्रक्रिया सुरू करतं. अर्ज करताना व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएमच्या मतमोजणीत फरक असल्याची ठोस कारणं सादर करावी लागतात. प्रत्येक ईव्हीएम मशीन मागे 2,000 रुपयांचं शुल्क आकारलं जातं. एका केंद्रावरच्या ईव्हीएम पडताळणीसाठी सुमारे 47,200 रुपये एवढे पैसे लागतात. कोर्टात कोणी आव्हान न दिल्यास अर्ज केल्याच्या 45 दिवसात ही पडताळणी होते. अर्ज मान्य झाल्यास ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची मतं मोजली जातात. पडताळणी दरम्यान मतांमध्ये विसंगती आढळल्यास निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार निकाल दुरुस्त केला जातो. जर पडताळणीत फरक आढळला नाही तर उमेदवारानं भरलेलं शुल्क परत मिळत नाही. ज्या ज्या उमेदवारांनी अर्ज केले त्या मतदारसंघात ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मधल्या मतांची पडताळणी केली जाणार आहे. याचा निकाल काय लागतो त्यावर बरंच काही सिद्ध होईल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.